हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 20 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. गुरुजी आशीर्वाद देतात तेव्हा विक्रम जेव्हा त्यांना बोलतो की गुरुजी अष्टपुत्र हो, असा काही आशीर्वाद नसतो का. तेव्हा गुरुजी बोलतात की काही लोकांना डिवॉर्स हवा असतो, त्यांना जोडणं सोपं वाटतं पण त्यांना तोडणं सोपं वाटतं पण जोडणं नाही. पण तसं नसतं. इकडे रम्या आणि वसू किचनमध्ये असते आणि एकमेकींकडे बघून खूप हसत असतात त्या. तेव्हा रम्या वसूकडे बघून बोलते की पार्थला बघून खूप हसायला येत होतं मगाशी. तेव्हा वसू बोलते, रम्या तुला पण माहिती आहे की आपण पार्थला हसत नाही आहोत दोघी. तर पार्थ आणि काव्याची डिवॉर्सकडे जी वाटचाल चालू आहे ना, ती बघून खुश होतोय, हो की नाही. तेव्हा रम्या बोलते, मला काय वाटतं पार्थ जेव्हा काव्याला डिवॉर्स देणार आहे हे ऐकून काव्याची चांगलीच तणतणली आहे, खूप मागे मागे करते त्याच्या. पण पार्थ वळून सुद्धा बघणार नाही. चुकीच्या माणसाच्या मागे लागली. तिला वाटलं असेल मी कशीही वागली तरी हा येईल माझ्या मागे मागे, आता कळेल तेव्हा. तेव्हा वसू बोलते, हो जोपर्यंत जेव्हा कळेल ना तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असेल. इकडे रम्या आणि वसू काव्या पार्थबद्दल गॉसिप करत असतात. त्या बोलत असतात तेवढ्यात माळीने आवाज येते, वसूताई येत आहे ना. तेवढ्यात वसू बोलते, हो हो आली आली. तेव्हा माळीने सगळ्यांना प्रसाद देते. वसू शिराचं कौतुक करते, विक्रमही कौतुक करतो आणि गुरुजीही शिराचं कौतुक करत असतात. तेव्हा गुरुजी बोलतात, मुलींनो सुगरण सासू आहे तुमची, तिच्याकडनं शिरा करायचं पुढच्या 6 महिन्यात शिकून घ्या, तिच्यानंतर तुम्हालाही करता आला पाहिजे. तेव्हा ते चौघं एकमेकांकडे बघतात. पुढच्या 6 महिन्यात कशाला गुरुजी, शिकतील 1 महिन्यात ते. तेव्हा सगळे एकमेकांकडे बघतात. तेव्हा गुरुजी बोलतात, खरं 1 महिन्यात शिरा बनवायला शिकतील पण त्यात गोडवा उतरायला 6 महिने जातीलच की. तेवढ्यात पार्थ बोलतो टोपी काढून, बरं आई मी निघतो, अजून चेंज पण करायचं आहे, ऑफिसला जायला परत उशीर होईल. तेव्हा काव्य बोलते, पार्थ मी काय म्हणते, मी पण येऊ का तुमच्याबरोबर, म्हणजे मला सोडाल. तेव्हा पार्थ बोलतो, सोडावं तर लागेलच. तेवढ्यात जीवा पण इकडे नंदिनीला बोलतो, नंदिनी कार सर्व्हिसिंगला दिली, बाईकवर सोडलं तर चालेल. तेव्हा नंदिनी पण बोलते, हां काहीही चालेल, आता कशाने पण फरक पडत नाही. तेवढ्यात नंदिनी जायला लागते. तेव्हा गुरुजी बोलतात, थांबा तू काहीतरी विसरतेस का मानिनी. तेव्हा मानिनी बोलते, थांबा 2 मिनटं जरा. तेव्हा मानिनी बोलते, काव्य आणि नंदिनी तुम्ही थोडं थांबा तेव्हा पार्थ बोलतो, आई ऑलरेडी उशीर झाला आहे. तेव्हा मानिनी बोलते की अरे 2च मिनटं, गुरुजींनी जे काही सांगितलं आहे ते काव्य आणि नंदिनीला करावं लागेल. तेव्हा नंदिनी बोलते, काय करायचं आहे गुरुजी. तेव्हा गुरुजी बोलतात की तुमचं लग्न झालं तेव्हा मंगळसूत्र तुम्ही उलटं घातलं होतं, पण आजपासून आत्ता तुम्हाला ते सरळ म्हणजे सुलटं करून घालायचं आहे. तेव्हा पिहू बोलते, पण मंगळसूत्र उलटं का घातलं होतं आणि आता सुलटं का घालायचं आहे. तेव्हा मानिनी हसते. तेव्हा सगळेच हसतात. तेव्हा गुरुजी बोलतात, अगं पूर्वीच्या काळी तुझ्यापेक्षा लहान मुलींची लग्न व्हायची, मग त्या वयात आल्या का तेव्हा मंगळसूत्र उलटं घालायचे. पण आता पण तसंच आहे, पूर्वीसारखं. मुलगी घरात आली ती घरात रुळली, घरच्यांशी रुळली गेली तर यापुढे ती आयुष्य याच घरात काढेल आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा मंगळसूत्र उलटं करतात. तेव्हा गुरुजी बोलतात, काव्या नंदिनी तुम्ही शहाण्या आहात, समंजस आहात, म्हणून आपापलं मंगळसूत्र तुम्ही उलटं करायचं आहे. तेव्हा त्या दोघी पाटावर बसतात आणि आपापले मंगळसूत्र हातात घेतात आणि काढायला लागतात. तेव्हा गुरुजी बोलतात, थांबा असं नाही, तुम्हाला हे मंगळसूत्र कोणी घातलं होतं, तुमच्या नवऱ्याने ना, मग आजच्या दिवशी तोच पुन्हा मंगळसूत्र तुमच्या गळ्यात बांधेन. तेव्हा गुरुजी बोलतात, पार्थ जीवा या पुढे. तेव्हा विक्रम बोलतो, चल या बसा. तेव्हा पार्थ आणि जीवा पण पाटावर बसतात. तेव्हा गुरुजी बोलतात, तुमची बायको तुम्हाला मंगळसूत्र काढून देईल, ते सरळ करून पुन्हा तुम्हाला तिच्या गळ्यात घालायचे. तेव्हा काव्य आणि नंदिनी आपापली मंगळसूत्र काढून काव्या पार्थकडे आणि नंदिनी जीवाकडे देते. जीवाही मंगळसूत्र घेतो आणि नंदिनीला घालायला वरती करतो, पार्थही करतो. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत बोलत असतो की आजच्याच दिवशी सगळं व्हायचं होतं, इथून बाहेर पडल्यावर कोर्टात जायचे हे सगळं यांना कळल्यावर. तेव्हा पार्थ ही मंगळसूत्राकडे बघत बोलतो की ती विचित्र आहे, हे डिवॉर्स घ्यायच्या आधी हे सगळं करावं लागतंय. तेव्हा काव्याही बघून बोलते की डिवॉर्स पेपरवर सही केल्यावर पार्थला पुन्हा माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागतंय, काय सुरू आहे आमच्या दोघांबरोबर. नियती मस्करी करते की गुरुजी चेष्टा करतायत. तेव्हा जीवा आणि पार्थ आपापल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. तेव्हा नंदिनी मंगळसूत्राकडे बघते आणि जीवाकडे बघते, काव्याही मंगळसूत्राकडे बघते आणि पार्थकडे बघते. तेव्हा नंदिनी मंगळसूत्राकडे बघते आणि बोलते, गुरुजींना तर सगळं माहिती असतं, मग हे सुद्धा माहिती असेल की आम्ही आता कुठे जातोय. नंदिनी जीवा काव्य पार्थ डिवोर्स लॉयरकडे आले असतात आपापल्या. तेव्हा नंदिनीचा आणि जीवाचा वकील बोलतो, तर तुम्हाला डिवोर्स हवा आहे. तेव्हा नंदिनी आणि जीवा एकसाथ हो बोलतात. तेव्हा वकील बोलतात, अरे वा दोघंही डेस्परेट आहेत डिवोर्ससाठी. तेव्हा वकील बोलतात, असो काय नाव काय तुमचं. तेव्हा जीवा बोलतो, जीवा नंदिनी देशमुख. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा जीवा बोलतो, सॉरी ते जीवा विक्रम देशमुख. तेव्हा वकील बोलतात, आय होप आत्ता करेक्ट सांगितलं नाव.
तेव्हा वकील हसतात आणि नंदिनीकडे बघतात. आणि तू? तेव्हा नंदिनी बोलते. नंदिनी जेव्हा देशमुख बोलणार तेवढं शांत बसते. तेव्हा नंदिनी शांत होते आणि पुन्हा बोलते देशमुख. परत डोळे मिटते आणि बोलते सॉरी ॲक्च्युली. तेव्हा वकील बोलतात इट्स ओके. तेव्हा वकील बोलतात मला सवय, डिवोर्ससाठी आलेल्या प्रत्येक मुलीचं असंच होतं. बरं किती वर्ष झाली लग्नाला? इकडे काव्या त्यांच्या वकिलाला सांगत असते लग्नाला 1.5-2 महिने झाले असतील. तेव्हा त्यांची वकील बोलते प्लीज बी प्रिसाईज, 1.5 की 2? तेव्हा काव्या बोलते कोणी मोजलेत? तेव्हा पार्थ बोलतो 1 महिना 28 दिवस. तेव्हा त्यांची वकील बोलते अरे वा, नवऱ्यांना जिथे लग्नाच्या तारखा आणि ॲनिव्हर्सरीसुद्धा माहीत नसतात, इथे अचूक आकडा आणि पिरियड माहिती आहे. तुम्ही स्वतःला अगदी लकी समजायला हवा हां मिसेस काव्या. असा रिअल क्वालिटी नवरा मिळणं अगदी नशीब असतं. तेव्हा काव्या बोलते सॉरी. तेव्हा ती वकील बोलते सॉरी तुम्ही लकी आहात असं तुम्हाला वाटलं असं तर तुम्ही इथे माझ्यासमोर का बसला असतात नाही का? तेव्हा वकील बोलतात मिस्टर पार्थ, तुम्ही किती दिवस संसार केला हे तुम्हाला अगदी लक्षात असूनही आता हा संसार नकोसा का झाला आहे तुम्हाला? इकडे नंदिनी पण वकिलांना सांगत असते अहो संसार झालाच कुठे, बरोबर 1 महिना 28 दिवसांपासून आम्ही सोबत राहत आहोत. पण सोबत राहण्याने संसार होत नाही, सोबत केल्याने संसार होतो. सोबत राहण्याने संसार होत नाही, सोबत केल्याने संसार होतो. तेव्हा वकील बोलता अच्छा म्हणजे नवरा बायको म्हणून तुम्हाला एकमेकांना सोबत करणं, एकमेकांना सोबत जगणं राहून गेलंय असं ना? नाही, नात्यात राहून गेल्याची खंत तेव्हाच वाटते जेव्हा नातं दोन्ही बाजूंनी निर्माण होतं. आमच्यात नवरा बायकोचं नातं कधी निर्माण झालंच नाही. निर्माण झालं ते फक्त बंधन. तेव्हा वकील बोलतात 1 महिना 28 दिवसाचा संसार बंधन वाटतं तुम्हाला? तेव्हा नंदिनी बोलते दुर्दैवाने हो, या बंधनातून मुक्त होण्यासाठीच आम्ही कोर्टाची पायरी चढलो. तेव्हा इकडे पार्थ बोलतो खरं तर मला माझ्या बायकोसोबत कोर्टाची नाही देवळाची पायरी चढायची होती, पण भक्ती आणि लग्न मारून मोठून नाही करतायत, त्यामुळे आम्हाला डिवोर्स देऊन टाका म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार. तेव्हा वकील बोलतात काय त्रास होतोय? तेव्हा पार्थ बोलतो त्रास म्हणजे? तेव्हा ते वकील बोलतात अहो जरा त्यांनाही बोलू द्या. तेव्हा वकील बोलतात बोला मिसेस काव्या काय त्रास होतोय, सांगा काय तुम्हाला त्रास होतोय? तेव्हा काव्या पार्थकडे बघते. तेव्हा ते वकील बोलतात हे बघा मिसेस काव्या, तुम्हाला मिस्टर पार्थमुळे काय त्रास होतोय हे तुम्हाला सांगावं लागेल. अहो काय झालं सांगा, कारण तर विचारावंच लागेल ना, नाही तर कारणाचा विचार करून पुढच्या तारखेला या. जेव्हा वकील बोलल्यावर पुढच्या तारखेला या तेव्हा इकडे नंदिनी बोलते पुढची तारीख नको सर, मग काय आहे ना मला असं पुन्हा कोर्टाची पायरी चढायची नाही आहे, मला लवकरात लवकर यांच्यापासून सुटका हवी आहे. तेव्हा वकील बोलतात नेमके हे त्रास काय देतात, म्हणजे हे तुमचा काही मानसिक छळ वगैरे करतात का? तेव्हा नंदिनी बोलतात नाही अहो काय पण काय बोलतात तुम्ही? तेव्हा वकील बोलतात मग हुंडा? तेव्हा जीवा बोलतो अरे मी काय हुंडा घेणारा वाटलो का तुम्हाला? तेव्हा वकील बोलतो वाटायचं काय त्यात? तेव्हा जीवा बोलतो काय मी खरंच तुम्हाला हुंडा घेणारा वाटतो का? तेव्हा वकील बोलतात माझ्या वाटण्याने काय होतं? माझ्या वाटण्याचं काय म्हणजे काय, या कोर्टात अनेक केसेस येतात की अनप्रेडिक्टेबल आणि अशा गोष्टी बघायला मिळतात की अहो हुंडा म्हणजे कुठल्याही स्वरूपात असू शकतो. तेव्हा वकील बोलतात मॅडम तुम्ही सांगा काय बाईक मागितली का यांनी, सोन्याची चेन वगैरे? तेव्हा नंदिनी बोलते की नाही अहो असं काही नाही आहे, काही पण काय विचारतात? तेव्हा वकील बोलतात मग कुठल्या गोष्टीची जबरदस्ती केली का यांनी? अहो असं काही नाही. तेव्हा वकील बोलतात मग यांचं बाहेर कुठे अफेअर आहे का? तेव्हा नंदिनी जीवाकडे बघायला लागते आणि जीवा नंदिनीकडे. तेव्हा वकील समजून घेतात आणि बोलतात अच्छा म्हणजे लग्न झाल्यावरही बाहेरचं अफेअर सुरूच आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही मगासपासून तुम्ही काय बोलताय, तसं काहीच नाही आहे सर, तुम्ही म्हणताय तसं मला त्यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा वकील बोलतात ओ मग तुम्हीच सांगा मिस्टर जीवा प्रॉब्लेम यांच्यात आहे का? बोला कुणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तर तुम्ही इथे डिवोर्स घ्यायला आलात ना. तेव्हा वकील बोलतात इथे आलाय तर एवढा विचार करायची गरज नाही, सांगा पटापट काहीतरी कारण सांगा. तेव्हा इकडे काव्या बोलते कारण काय सांगायचे? तेव्हा काव्या बोलते हे खूप जोरजोरात घोरतात. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो. तेव्हा वकील बोलतात की घोरतात म्हणून डिवोर्स हवा आहे, हे काय कारण झालं मिसेस काव्या? अहो असंच काही झालं ना तर देशातल्या 80% लोकांचा पहिल्या रात्रीच डिवोर्स होईल. अहो माझ्या घरी येऊन बघा सगळेच घोरतात, मला तर अख्ख्या कुटुंबाशीच डिवोर्स घ्यायला हवा. तेव्हा काव्या बोलते नाही तुम्ही कारण विचारलं म्हणून मला जे आधी आठवलं ते तुम्हाला सांगितलं. तेव्हा वकील बोलतात अहो तुम्ही डिवोर्स घ्यायला आला आणि डिवोर्स घ्यायची कारणं तुम्हाला आठवावी लागतायत म्हणजे कमाल आहे. तुम्हाला नक्की डिवोर्स हवा आहे की एकमेकांपासून पळतायत फक्त? तेव्हा काव्या बोलते नाही असं कसं, कारणं आहेत ना, कारणं आहेत मुळात, आणि यांच्या घोरण्याचा मला त्रास होतो हे कारण का नसू शकत नाही? तेव्हा वकील बोलतात की असू शकतं, पण नेमकं काय कारण आहे हे नको का मेन्शन करायला, म्हणजे मिस्टर पार्थ घोरतात म्हणून तुमची झोप होत नाही का? तेव्हा काव्या बोलते झोपेचं काही नाही हो एवढं, यांच्या घोरण्यामुळे माझा अभ्यास होत नाही, डिस्टर्ब होते मी. तेव्हा काव्या बोलते म्हणजे हे घोरतात हे कारण स्ट्रॉंग असू शकतं ना डिवोर्ससाठी? तेव्हा वकील बोलतात अर्थात हा पण एक प्रकारचा मानसिक छळ आहे.
तेव्हा पार्थ बोलतो, अहो काही काय बोलतात, घोळण्याचा त्रास मानसिक छळ कसा काय असू शकतो. तेव्हा वकील बोलतात, असू शकतात मिस्टर पार्थ. तेव्हा मिसेस काव्या तुम्ही सांगा अजून काय. इकडे जीवा पण सांगतो, प्रॉब्लेम आहे ना, ही सतत पसारा आवरत असते सतत. तेव्हा वकील बोलतात, सतत म्हणजे. तेव्हा जीवा बोलतो, सतत म्हणजे सतत. ही सकाळ दुपार संध्याकाळ पहाटे हिला म्हणजे सतत पसारा आणि पसाराच दिसत असतो आणि हिला तो आवरायचा असतो. तेव्हा वकील हसून बोलतात, मग चांगलंच आहे की, हा प्रॉब्लेम कसा असू शकतो. तेव्हा जीवा बोलतो, प्रॉब्लेम आहे ना, मला पसारा आवडलेला आवडत नाही, हिला आवरून ठेवायचं असतं आणि मला तेही आवडत नाही. तेव्हा वकील बोलतो, अजिबच आहे. तेव्हा वकील बोलतात, म्हणजे ज्याच्याकडे खायला चणी आहे त्याच्याकडे दात नाही आणि ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे खायला चणी नाही. मॅडम, बायकोला तुमच्याकडे ट्रेनिंगला पाठवतो, प्लीज त्याला या आवरण्याच्या गोष्टी जरा समजावून सांगा. म्हणजे काय, मला टापटीपणा आवडतो ना, माझी बायको म्हणजे. तिचं नाव बदलून मिसेस पसारेवालाच ठेवतो. तेव्हा नंदिनी लगेच जीवाकडे बघते आणि जीवा नंदिनीकडे. तेव्हा जीवा नंदिनीला ते आठवतं की नंदिनीने जीवाचा नंबर मिस्टर पसारेवाला म्हणून सेव्ह केलेला असतो आणि त्यांना ते दोघांना आठवतं, एकमेकांकडे बघतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.